4 अंकी 5 अंकी संख्या तयार करणे. आपण ह्या साहित्याच्या मदतीने 5 अंकी संख्या तयार करणार आहोत आणि त्या संख्यांचं वाचन आणि लेखन सुद्धा करणार आहोत. तुम्हाला ही चौकट दिसते का? या चौकटीमध्ये 36 घरं आहेत आणि यामध्ये 0 ते 9 अंक मी कसेही लिहिलेले आहेत. त्याचबरोबर मी ही टोपणं घेतलेली आहेत. औषधाच्या बाटल्याची टोपणं असतात ना, त्या टोपणांचा वापर आपण साहित्य म्हणून केलेला आहे. तर या टोपणावर एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार लिहिलेलं आहे. या टोपणाला आपण काय म्हणूया? सोंगट्या. काय म्हणायचं? सोंगट्या म्हणूया. आता ह्या सोंगट्या मी काय करणार आहे? त्या चौकटीवर टाकणार आहे. ज्या घरामध्ये जी सोंगटी पडेल तो अंक आपण काय करणार आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार याप्रमाणे लिहिणार आहोत आणि संख्या तयार करून त्या संख्याचं काय करणार आहे? वाचन करणार आहोत. बघा आता मी संख्या व्यवस्थित लावून घेते. संख्या आता बघा एककाची सोंगटी कोणत्या घरात पडलेली आहे? 8. मग 8 हा अंक आपण काय करूया? एककाच्या घरामध्ये ठेवूया. आता हा 8 अंक आहे. हा कुठल्या घरामध्ये आहे? एककाच्या घरात. म्हणजे हा काय झाला? 8 एकक. 8 एकक आहे. मग या 8 ची स्थानिक किंमत काय असणार आहे रे? या 8 ची स्थानिक किंमत काय आली? 8. 8 ची स्थानिक किंमत आली 8. आता दशकाची सोंगटी कोणत्या घरात पडलेली आहे? 9. दशकाची सोंगटी 9च्या घरात पडली. पण 9 अंक काय करूया? दशकाच्या घरामध्ये ठेवूया. आता हे काय झाले? 9 दशक. मग संख्या कोणती तयार झाली रे? ही 98. संख्या तयार झाली 98. म्हणजे एककाच्या डावीकडे एक घर वाढलं. कुठलं घर वाढलंय? दशकाचं घर वाढलेलं आहे की नाही? स्थानिक किंमत काय असणार आहे? 90. 9 ची स्थानिक किंमत आहे 90. आता आपण शतकाची संगती कोणत्या घरात पडली पाहूया. 9. शतकाची संगती पडली 9 या घरात. 9 अंक दे. तर आपण हा 9 अंक काय करूया? शतकाच्या घरामध्ये ठेवूया. आता आपली संख्या कोणती तयार झाली? 998. कोणती संख्या तयार झाली आपली? 998. म्हणजे दशकाच्या डावीकडे अजून एक घर वाढलं. कुठलं घर वाढलं? शतकाचं घर वाढलं. बरोबर. म्हणजे या 9 या अंकाची स्थानिक किंमत काय येणार आहे? म्हणजे 900. 9 या अंकाची स्थानिक किंमत आली 900. काय करूया? हजारची संगती कोणत्या घरात पडली बघूया. कोणत्या घरात पडलेली आहे? 3. मग 3 हा अंक आपण काय करूया? हजारच्या घरामध्ये ठेवूया. आता मला सांगा, एककाच्या डावीकडे दशकाचं घर वाढलं. दशकाच्या डावीकडे अजून घर वाढलं कुठलं? शतकाचं. शतकाच्या डावीकडे अजून घर वाढलं हजारचं. मग आता हे झालं 3000 आहे की नाही? मग या 3 ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 3000. 3 ची स्थानिक किंमत आहे 3000. मग आपली संख्या कोणती तयार झाली आता? ही 3998. संख्या तयार झाली आपली 3998. आता दशहजारची सोंगटी कोणत्या घरात पडलेली आहे? 6. मग 6 अंक आपण दशहजारच्या घरात ठेवूया. आता संख्या कोणती तयार झाली आपली? 63998. म्हणजे एककाच्या डावीकडे दशकाचं घर, दशकाच्या डावीकडे अजून घर वाढलं शतक, शतकाच्या डावीकडे अजून घर वाढलं हजारचं आणि हजारच्या डावीकडे कोणतं घर वाढलं? दशहजारचं घर वाढलं. म्हणजे आपली संख्या तयार झाली 63998. 6 या अंकाची स्थानिक किंमत काय आली? 60000. आता आपण या संख्या ना वहीमध्ये किंवा कागदावर पण लिहूया. तर वहीमध्ये आपण ही संख्या लिहूया. एकक 8 आणि दशक 9. शतक 9. हजार 3. दशहजार 6. म्हणजे आपली संख्या कोणती तयार झाली? 63998. मग आपण त्या अंकात पण लिहूया ना अक्षरात पण लिहूया. 63998. तुमच्या लक्षात आलं का? आपण संख्या लिहिताना आपण एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजाराचं साहित्यावरून लिहिलं. पण आपण ज्यावेळेस संख्या वाचतो त्यावेळेस काय करतो? डावीकडून उजवीकडे संख्या वाचत जातो. म्हणजे 63998. आणि लिहिताना पण आपण डावीकडून उजवीकडे लेखन करतो. तुमच्या लक्षात आलं का? काय करायचं? सोंगट्या टाकेल. मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजारच्या सोंगटी ज्या घरामध्ये पडेल ते अंक तुम्ही द्यायचे आणि वाचन आणि लेखन आपल्याला करायचं आहे. चल
एक किती आहे? 4 4 4 4 अंक पुढे बघ. एक किती आलं? 4. आपण 4 अंक ह्याच्यात ठेवला. चला दशकाची संख्या 9. दशक 9 इथंच आहे. शतकाची संख्या कुठल्या घरात पडली बघा? 5. 5 हजारची संख्या 9 दशहजारची संख्या बघ बरं. दशहजार 6 आता संख्या कोणती तयार झाली सांगा बरं. 69,594 आता ही संख्या आधी एकक दशक शतक असं लिहून मग हे कर. एकक किती आहेत? 4. दशक 9 शतक 5 हजार 9 आणि 10,000. 6 संख्या अंकी लिहित आता. कोणती संख्या झाली? 69,594 कोणती संख्या झाली आपली? 69,594. तुमच्या लक्षात आलं ना? संख्या आपण आता साहित्यावर लिहिताना एकक दशक शतक हजार आणि 10,000 असं लिहिलं होतं. आणि आपण संख्या लिहिताना आणि वाचन करताना डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे जातो बरं. डावीकडून उजवीकडे आपण संख्यांचं वाचन आणि लेखन करत असतो. सर्वांचं लक्षात आलं का? स्कॉलरशिपला असे प्रश्न पडतात बघा. 0 दिले असतं, 5 9 4 म्हणजे अशी 4 अंकी संख्या दिली असती आणि या संख्यांचं वाचन करा. मग त्याच तुम्ही संख्यांचं कसं वाचन करणार? 594 594. हे 0 धरणार का? नाही. नाहीये. म्हणजे 594 असं म्हणणार. मग बरोबर ना? साहित्य आवडलं का? अशा पद्धतीनेच तुम्ही परत सराव करायचा.